अभिया सामन्याला होते सुरुवात एका गोपालपाडा दुसरा बोल दोऱ्याचा वडा ओमसाई दोऱ्याचा वडा विपक्ष गोपालपाडा गोलंदाज ओमकार विजयसाठी पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक फटका फसलेला आहे ओहो पिन ड्रॉप सायलेंटली मात्र विजय कालचुडा बॅक टू पवेलियन धक्का पहिला विजय सरपंच बॅक टू पवेलियन पहिलाच बॉल नक्कीच बॅटच्या टोला नक्कीच पाहू शकाल बॅटचा फेस ओव्हर गेलं त्यावेळेला मात्र आडव्या पट्ट्याचा शॉट मारायचा होता परंतु मात्र लीडिंग एज आणि फलंदाज गॉड न्यू बॅटर पाव जातोय प्रवीण पहिला चेंडूवरती विजय फलंदाज बाद होतील न्यू बॅटर पावचल प्रवीण यास गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा ओमकार प्रवीण साठी गोलंदाज ओमकार तयार यावेळेस सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चांगला सटीक निशाणा पाहू शकाल अचूक टप्प्यावर बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय एका बाजूला विजय यांचा संघ दुसऱ्या बाजूला आकाश धापटे यांचा संघ बॅटल मात्र रंगेल यात मात्र शंका नाहीये मोठी लढत पाहायला मिळते ओमकार याचा कौतुक करावं लागेल मित्रांनो शिरोल विभागातील एक मोठी टीम पाहू शकाल गोपालपाडा संघ गोलंदाज सज्ज ओमकार पुढील मारलेला चेंडू पाहू शकाल ओहो काय घडतंय डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता पर मिळणार नाहीये धाव लगातारचा तिसरा चेंडू आलाय डॉट यस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज ओमकार स्टेप आउट मारायचा होता पुन्हा एकदा चेंडू आलाय डॉट लाजवाब पंच मंत्र नामदेवजी डोळसर तटस्थ पंच क्वालिफाईड पंच पाहू शकाल स्पर्धेसाठी लगातारचा चौथा चेंडू डॉट अजून खातं ओपन झालं नाहीये एक गडी बाद धाव संख्या 0 श्री गणेश दोनकर चषक पाहायला मिळतो हा दैदित्यमान येऊन ठेवलाय 5व्या दिवसातील संध्याकाळचा सत्र गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार ओहो पुन्हा एकदा नक्कीच मिस टाइम स्ट्रोक झालाय परंतु क्षेत्ररक्षक आले होते झेल मात्र नक्की धरतीला दान झालेला दुसऱ्या धावचा प्रयत्न पाहू शकाल आणि नक्की 5व्या चेंडूवरती मात्र खातं ओपन झालंय धावसंख्या पाहू शकाल एक गडी बाद धाव संख्या 2 शेवटचा बॉल असेल आता मात्र नक्कीच पाहू शकाल त्याच गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार तयार यानंतर नक्की स्टेप आउट मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक नक्की तिकडे आले डीपचे मेलेला मेलेल फक्त एका सिंगल चांगली फेकी पाहायला मिळते नक्की षटक क्रमांक झालाय पहिलं समाप्त धाव संख्या 3 एक गडी बाद धाव संख्या 3 धाव फलकर पाहू शकाल एक गडी बाद धाव संख्या 3 पहिलं षटक लाजबाब हाताळलं ओमकार या गोलंदाजानं दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात आकाश धापटे गोलंदाजी ट्रॅकवर येईल एक गडी बाद धाव संख्या 3 गोलंदाज सज्ज पुन्हा आकाश धापटे स्वतः संघनायक कर्णधार पाहू शकाल जिम्मेदारी आहे त्यांच्याकडे आणि पाहू शकाल गोलंदाज सज्ज आकाश टू प्रवीण गोलंदाज सज्ज आकाश टू प्रवीण मात्र नक्की बॅटची लिडिंग एज ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा लिडिंग एज लागली होती ती स्पष्टपणे दिसतंय आणि फलंदाज गोन आणखी विकेटचा पतन धक्का दुसरा 2 गडी बाद धाव संख्या 3 लाजवाब पाहायला मिळतो आम्ही सुद्धा दूरून आलेले पाहू शकाल खरेडी कसारा या विभागांमध्ये आमचा सुद्धा दबदबा आहे मित्रांनो असं सांगताना गोपालपाडा
कल्पेश जातोय न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 वरती. त्याचं कारण आहे फलंदाज बाद झालाय. दोन गडी बाद धावसंख्या 3. गोलंदाज न्यू बॅटर पाहू शकाल कल्पेश आकाश धापटे. नक्कीच शिरोल विभागातील एक दादा टीम, दुसऱ्या बाजूला ही विभागातील एक मोठी टीम. गोलंदाज सज्ज आकाश कल्पेश साठी. ओहो यावेळेस सुद्धा नक्कीच मोठा फटका खेळायचा सुद्धा मिळणार नाहीये धाव. पायामध्ये बेड्या टाकण्यात यश आलंय. गोलंदाज पाहू शकाल. चला दोन्ही संघात नक्कीच 12th मॅन आमच्या सोबत जोडलेले आहेत मित्रांनो. यासाठी नक्कीच ड्रॉ केला जाईल, लॉट्स पाडले जातील. टीम खांडीचा पाडा मनोज धापटे मनिया. पुढे चेडू यावेळी सुद्धा नक्कीच पाहू शकता बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज गोन. खर्डी कसारा विभागातील एक दादा टीम आहे गोपालपाडा संघ, परंतु मात्र याच विभागातील एक मोठी टीम. परंतु मात्र क्रिकेट आहे काही घडू शकतं. क्रिकेट आज तुम्ही हिरो तर उद्या तुम्ही विलन ठराल. आज तुम्ही षटकार चौकार मारता तर उद्या तुम्हाला शून्यावर सुद्धा बाद व्हावे लागले. हे टेनिस क्रिकेट आहे मित्रांनो. लगातो विकेट 3 गडी बाद धावसंख्या 3. 3 तिगडा तो काम बिगडा. चला टीम खाणीचा वडा मन्या मनोज. कार्तिकी स्फोट खांडीचा वडा टॉस लॉस साठी यायचंय. ओहो यावेळेस मिस टाइम स्ट्रोक झालाय. फटका फसलेला. ओहो झेल मात्र धरतीला दान झालाय. यावेळी मात्र नक्कीच आकाश थोडस नक्कीच तर नाराज पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक सचिन याच्यावरती. याचा गोलंदाज सज्ज आकाश धापटे. गोपालपाडा एंड कडनं शिरोल एंड कडनं गोलंदाज सज्ज. फलंदाज अर्जुन. याला मात्र स्क्वेअर कट फटका पाहू शकाल. चेंडू चाललाय डीप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आलाय. दुसरा धावसाठी कॉलिंग पाहायला मिळते. अर्जुन धावतोय आणि बघता बघता दुसरी सुद्धा धाव. गुड रनिंग. बीटी विकेट जुळली जाते. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 6च्या घरामध्ये 3 गडी बाद धावसंख्या 6. चला लॉट साठी यायचं लवकरात लवकर मित्रांनो. चला कार्तिकी सोट खांडीचा पाडा. अजय भगत कुठे असेल कॅप्टन गोल. नक्कीच पुढे चेंडू पुन्हा एकदा आकाश धापटे. शेवटचा बॉल अर्जुन कालचेडासाठी. या सुद्धा नक्कीच मोठा प्रहारी फटका. चेंडू फिरकावून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. हा येतो A1 क्वालिटीचा स्टँड अँड डिलिव्हर षटकार. 6 धावा. धावसंख्या 12. दुसरं षटक समाप्त. 3 गडी बाद धावसंख्या 12. लगेच तिला ड्रॉ केला जातोय. पहिली चिठी बाईसाठी काढली जाईल. पहिली चिठी बाईसाठी. कार्तिकी स्फोट खांडीचा बडा. अजय भगत त्या मुलाला 50 रुपये द्यायचे लगेच. कार्तिकी स्फोट खांडीचा बडा संघाला बाय मिळाले. यातील विजय संघ विपक्ष टीम खांडीचा बडा. नेक्स्ट मॅच गोलंदाज सज्ज. ओहो याला मात्र नक्कीच पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा सचिन आलाय. यावेळी सचिन चुकी करत नाहीयेत आणि धक्का लागतोय. 4था. 4 गडी बाद 12. लाजवाब पाहू शकाल. त्याचबरोबर नक्कीच आमच्या परमित्र आमच्या मोठे बंधू दशरथजी खुपसे यांचं आगमन झालंय. यायचंय आपण सहर्ष स्वागत. पाहू शकाल व्यावसायिक खेळाडू मॅन फ्रॉम हिव गावातील एक गोड व्यक्तिमत्व. सातत्याने व्यावसायिक क्रिकेट असो नक्कीच पाहू शकाल. टेनिस क्रिकेट पटलावरती झळकणार एक नाव पाहू शकाल. दशरथजी खुपसे यांचं आगमन झालंय. वेलकम सर. नीरज आसनगाव एक व्यावसायिक. नीरज बोंबे यांचा संघ त्या व्यावसायिक गटामध्ये खेळताना अनेक शहरी गटामध्ये खेळताना पाहायला मिळाले. दशरथजी खुपसे सर धन्यवाद. सातत्याने आम्हाला पाठिंबा देत असतात. या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. न्यू बॅटर महेश. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा निलेश.
गोपालपाडा एन कडनं या सुद्धा स्क्वेअर कट फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे. हो क्या बात आहे. पाचवा धक्का अर्धा संघ दगड मध्ये. क्या बात आहे. आम्ही सुद्धा दूर वरतून का आलो याचं उत्तर मात्र ते जिवंत आणि ज्वलंत पदार्थ देत असताना धक्का लागते. पाचवा 5 गडी बाद 12. बॅटर पाहू शकाल बाला जातोय. यस पुढील चेंडू यावेळी सुद्धा. ओहो क्या बात आहे. 6वा धक्का. विकेटची छडी लागलेली पाहायला मिळते. गावठी भाषेत वल्गन लागलेली पाहायला मिळते आणि धक्का पाहायला मिळतो इथे मात्र 6वा. 6 गडी बाद 12. लगातार 3 चेंडू 3 गडी बाद. निलेश ऑन फायर हॅट्रिक. कमाल लाजवाब. नक्कीच पाहू शकाल. आम्ही दुपारच्या सत्रामध्ये जेवणाच्या लंच टाइम ब्रेक मध्ये नक्कीच विचार करत होतो की गोपालपाडा संघ सुद्धा नामदेव सर सांगत होते की चांगली टीम आहे. आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स लागलाय. खर्डी कसारा विभाग असेल, इगतपुरी असेल, त्याचबरोबर नक्कीच शिरोळ विभागातील एक मोठी टीम. न्यू बॅटर पाहू शकाल दिनेश. 6 गडी बाद 12. पाहू शकाल काय घडतंय काय बिघडतंय. 6 गडी बाद धावसंख्या 12. निलेश गोलंदाज. निलेश टू दिनेश. रचला जाईल का इथे इतिहास. सोनेरी अक्षराने मॅन फ्रॉम गोपालपाडा टीमच्या खेळाडूंना. अजूनही 3 चेंडू शिल्लक असेल. निलेश तयार. निलेश धापटे पावशाल. धापटे ब्रदर्स आहेत तिकडे. गोलंदाज सजा पुन्हा एकदा. निलेश तो दिनेश. स्क्वेअर कट पुन्हा एकदा. मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक हाजीर. पण यावेळी मात्र नक्कीच कुठेतरी नशीब मात्र आहे साथ इथे. मिलेल फक्त एकच सिंगल. नशीब कुठेतरी आज मात्र सुट्टीवर आहे दोरेजबडा टीमचं. धाव सगळ्या धाव फलकार पुढे जाते. 1 ने पुढे जाते 13. 6 गडी बाद 13 धाव फलकार पाहू शकाल. येस गोलंदाज सज्ज. 6 गडी बाद 13. निलेश टू अर्जुन. ओहो यार मात्र लॉलीपॉप चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. इट इज अगेन काही स्टँडिंग डिलिव्हर. षटकार हवाई सफर हवाई हल्ला आणि चेंडू स्लॉट मध्ये चेंडू पार्किंग लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. यावेळी मात्र हवाई हल्ला चढवला गेला. चला लवकरात लवकर बॉलची पूर्तता करायची आहे. व्हॉलेंटियर स्वयंसेवक. सहा गडी बाद 19. सहा गडी बाद 19. चला व्हॉलेंटियर स्वयंसेवक धन्यवाद. चला बॉन्ड राहायचा ताबा घ्या. पाहू शकाल आजचा मात्र नक्कीच 5वा दिवस. उद्या मात्र ग्रँड फिनाले आहे. या सदगलच्या सत्रामध्ये नक्कीच दशरथजी खुपसे यांचं आगमन झालंय. मिलिंदजी मेंगाल या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. या सुद्धा नक्की हेलिकॉप्टर लँड करायचं होतं. एक सिंगल जुळली जाते. क्षेत्ररक्षक आलाय दूर डीपचा. चांगलासा बॉल मात्र कलेक्ट केलाय आणि 2 धावा धाव फलकार जुळल्या जात आहेत आणि 2 धावा नक्की जुळल्या जातील. धाव संख्या 2 ने पुढे जाते. 21 जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 18 बॉल 22. वेलकम दशरथ दादा. मैदान होईल मित्रांनो. मागच्या वर्षी गोल्डन ट्रॉफी झाली होती. चांगला प्रतिसाद केला होता. याही वर्षी नक्कीच पुढील काही दिवसांमध्ये 10 ते 15 दिवसांमध्ये गोल्डन ट्रॉफी पाहायला मिळेल या मैदानावरती. तुषार गोलंदाज सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंड वरती सचिन धापटे. आकाश धापटे आहे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. मोठी लढत पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक पाहू शकाल. एक काऊ कॉर्नर एक लॉंग ऑफ मध्ये. 30च्या बाहेर पंचांनी दिलाय ग्रीन सिग्नल. दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. एका बाजूला पावसाल ओमसाई दुऱ्या जवळ. दुसऱ्या बाजूला गोपालपाडा. यस तुषार टू सचिन धापटे साठी ओव्हर द विकेटने करतील मारा. पहिलाच बॉल नक्कीच चेंडूवाला. इट इज अ डॉट बॉल. नामदेवजी डोळस मुख्य पंचाच्या भूमिकेत चेंडूवाला डॉट बॉल. समीकरण इक्वेशन पाहू शकता. प्रत्येक चेंडूवरती मी म्हणत असतो प्रत्येक चेंडूवरती क्रिकेट बदलत असतं. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलत असतं. 17 बॉल्स आणि 22 धावांची गरज.
मोठी लढत पाहायला मिळते. एका बाजूला याच पंचकृषीतील एक मोठी टीम दोऱ्याचा बडा टीम आहे. यावेळी मात्र नक्की फलंदाज गॉन होईल. फलंदाज गॉन. इट इज नक्कीच सचिन धापटे बॅक टू पवेलियन. सहजासहजी सामना आम्ही सुद्धा सोडणार नाही. ओमसाई दोरेचा बडा संघ सांगतोय. न्यू बॅटर पाहू शकाल. ओमकार जातोय. ज्या ओमकारनं लाजवाब षटक हाताळलं तो विजय कालचिरे यांचे नक्कीच विकेट घेतली तोच फलंदाज ओमकार जातोय इन एट नंबर 3 वरती. त्याचं कारण का नक्कीच सचिन धापटे हा क्लीन बोल्ड झालेला आहे. की दशरथजी खुपसे सर सांगतायत की गोल्डन ट्रॉफीला तेच अंपायर त्यांचंच पॅनल आहे मित्रांनो. एक उत्कृष्ट पंच, उत्कृष्ट आयोजक नीरज स्पोर्ट आसनगाव टीम कडनं नक्कीच प्रतिनिधित्व करत असतात. दशरथजी खुपसे सर हे नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं वेलकम या 2 गट चषकामध्ये. यस तुषार तयार ओमकार साठी. हाफ ट्रॅकर चांगलासा फटका सजवताय. अर्जुन येतोय तिकडे. एक सिंगल जुळली जाते. दुसऱ्या धावासाठी पाहू शकाल कॉल दिलाय. डायरेक्ट थ्रो पाहू शकाल आणि बॉल मात्र हातात कलेक्ट आला नाही. या वेळेला चुकी करू शकत नाही मित्रांनो. चुकी कराल ते स्पर्धेच्या बाहेर जाल. कारण ही ट्रॉफी पाहू शकाल 365 दिवसांनी पुन्हा येते. संघाचा श्रीगणेश अकाउंट ओपन झालंय. धाव संख्या धाव फलकावर 2 धाव संख्या पाहू शकाल. एक गडी बाद 2 धाव संख्या 2. यस अजून 20 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्जा पुन्हा एकदा. ओमसाई दोरेचा बडा एंड कडनं तुषार. ओमकार फलंदाज आहे तिकडे. यस ओमकार कालचिडा. यावेळेला स्टेट डाऊन ग्राउंड. ओहो क्या बात आहे. चुकीला माफी नाहीये. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. नितीन नक्कीच जर पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल. दबाव झळकताना पाहायला मिळतोय. ओमकार कालचिडूच्या बॅट मध्ये मैदानाला आग लावणारा हा चौकार. बंदुकीच्या गोळीपेक्षा नक्कीच या त्याच्यापेक्षा स्पीड होता आणि नक्कीच क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं. एक गडी बाद धाव संख्या 6. गोलंदाज 14 बॉल करायच्या त्या गोळात फक्त 16. 14 बॉल 16. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. यस एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून क्लिअरिटी दाखवली जाते. क्वालिटी दाखवली जाते. सहर्ष स्वागत एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा. पायावर टाकले गेला बॉल ऑनसाईडला आहे. क्षेत्ररक्षक एक सिंगल जुळली जाते. चांगलासा फेकी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक होते तिथे. यस एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाते 7 आकड्यावरती. एक गडी बाद धाव संख्या 7. 13 बॉल जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 13 बॉल 15. आता मात्र स्ट्राईक एंड वरती. इट इज द शिरोल विभागातील एक मोठं नाव आकाश धापटे स्ट्राईक एंड वरती आहे. हे सातत्याने आम्हाला नक्कीच एक मोठं नाव आहे आकाश धापटे. गोलंदाज सज्ज तुषार. स्ट्रेट डाऊन ग्राउंड. चांगला फटका पाहू शाल. नितीन आलाय. पुन्हा एकदा फेकी पाहायला मिळते. ओहो क्या बात आहे. लाऊड अपील केले होते. यस नक्कीच डीआरएस घेतलेला आहे. पंच सॉफ्ट सिग्नल सांगायचा आहे. नॉट आउट. ओके नक्कीच डीआरएस घेतलेला आहे. मी विनंती करतो भगवान दादांना की नक्कीच हा डीआरएस चेक करायचा आहे. आयोजक नक्कीच पाहू शकाल डिसिजन देतील भगवान दादा. नॉट आउट. धन्यवाद डीआरएस. थँक्यू सो मच अमोल दादा. धन्यवाद एबीडी स्पोर्ट्स. धन्यवाद नामदेवजी डोळस सर. धावसंख्या 1 गडी बाद 7. मॅच सहजासहजी जिंकायचं नाव घेत नाहीयेत. एका बाजूला गोपालपणा तर दुसऱ्या बाजूला हार पत्करायला तयार नाहीयेत. स्वीकारायला तयार नाहीयेत. तर अर्थात दोरेचा बडा संघ धावसंख्या धाव फलकावर पाहू शकाल. 8 रन धावसंख्या धाव फलकावर पाहू शकाल. 12 बॉल 14चं सिक्वेशन समीकरण आहे. 12 बॉल 14. एका बाजूला गोपालपाडा दुसऱ्या बाजूला दोऱ्याचा पाडा.
12 बॉल 14चं इक्वेशन समीकरण पाहू शकाल. गोलंदाज ट्रॅकवर आलाय. दुसरा षटक हाताळण्यासाठी अर्जुन कालछेडा. यस गोलंदाज सज्ज. स्ट्रायकिंग इन वरती ओमकार कालछेडा. बॅटल मात्र रंगेल. आकाश धापटे स्ट्रायकिंग इन वरती नॉस्ट्रेला पाहू शकाल. ओमकार कालछेडा गोलंदाज सज्ज. याला मात्र नक्कीच पाहू शकाल. स्ट्रेट ड्राईव्ह शोधलाय गॅप लावलाय मॅप. मोठा एक स्ट्रायकर बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 4 धावा. लाजवाब पाहू शकाल. आकाश धापटे वारंवार सातत्याने क्रिकेटनी टेनिस क्रिकेटने दखल घेतलेली आहे. शिरोग विभाग असेल खर्डी कसारा विभागातील एक मोठं नाव आहे आकाश धापटे या फलंदाजाचं. आणि त्याचं प्रात्यक्षिक रूपांतर मात्र दिलंय या चेंडूवरती. धाव संख्या ती 12. मात्र इक्वेशन असेल 11 बॉल 10. अर्जुन तयार. आकाश फलंदाजासाठी. पायावर टाकलेला बॉल. लाजवाब स्ट्रोक पाहू शकाल. बॉलला मात्र अडवलं गेलंय. चांगला बॉल पाहू शकाल. एक सिंगल जुळली जाते एका सिंगलच्या मदतीने पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये लाजवाब चेंडू मात्र फुलणीचा बॉल मात्र खोदून काढला होता. आता मात्र इक्वेशन नक्कीच असेल 10 बॉल 9. यस गोलंदाज सज्ज. 10 बॉल 9चं समीकरण इक्वेशन. याला मात्र नक्कीच वाईड बॉल करून दिलाय. नामदेव डोळस ऑनफिल्ड फनचं पाहू शकाल. समीकरण असेल आता मात्र इक्वेशन पाहायला मिळेल. आता मात्र 10 बॉल आणि 8 धावेची गरज. 10 बॉल 8चा समीकरण पाहू शकाल. 10 बॉल 8. धन्यवाद दशरथ दादा, तुम्ही अमूल्य वेळ खर्च करून आल्याबद्दल सहर्ष स्वागत. सुस्वागतम स्वागतम. रजा घेत आहेत. 10 बॉल 8चं समीकरण पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज ट्रॅकवर अर्जुन तयार पाहू शकाल. आता मात्र बॅटर रंगेल. ओमकार कालछेडा. अर्जुन कालछेडा तो ओमकार कालछेडा. बॅटर मात्र रंगेल. यावर सुद्धा स्टर्न केलाय बॉलला. चेंडूवाला डॉट डिलिव्हरी. शेवटपर्यंत सामना जाईल यात मात्र शंका नाहीये. कारण दादा संघ शहापूर तालुक्यातील दादा टीम्स पाहू शकाल मैदानामध्ये घमासान युद्ध घालताना पाहायला मिळत आहेत. 9 बॉल 8चं इक्वेशन समीकरण. 9 बॉल 8. यस गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. 9 बॉल 8. ओहो मिस टाइम चोक. फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. करत नाही चुकी. आणि ओमकार कालछेडा बॅक टू पवेलियन. अर्जुन कालछेडा घेतोय विकेट. 8 बॉल 8. चला लवकरात लवकर पाठवायचंय मित्रांनो. आठ बॉल 8चं इक्वेशन समीकरण येऊन ठेपलंय. 8 बॉल 8. न्यू बॅटर पाहू शकाल. निलेश जातोय. आठ बॉल 8चं इक्वेशन पाहू शकाल. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा अर्जुन. यस फलंदाज पाहू शकाल निलेशला. यस गोलंदाज सज्ज. 8 बॉल 8चं इक्वेशन समीकरण पाहू शकाल. यावेळी मात्र चेंडूवाला स्विंग अँड मिस. इट इज अ डॉट बॉल. आता मात्र इक्वेशन पाहू शकाल. 7 बॉल 8चं समीकरण. 7 बॉल 8चं समीकरण पाहू शकाल. 7 बॉल 8चं समीकरण इक्वेशन पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा अर्जुन तयार पाहू शकाल. निलेश हा फलंदाज. षटक क्रमांक नक्की दुसरं समाप्त. कटरचा वापर पाहू शकाल. 6 बॉल 8चं इक्वेशन समीकरण पाहू शकाल. 6 बॉल 8. चला घाई करायचे. 6 बॉल आणि 8 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो.
नितीन गोलंदाज वापरला जातोय. 6 बॉल 8चं इक्वेशन समीकरण पाहू शकता. 6 बॉल 8. सहा बॉल 8चं इक्वेशन पाहू शकाल. आता मात्र आकाश धापटे स्ट्राइक इन वरती. 6 बॉल 8चं इक्वेशन पाहू शकाल. सहा बॉल 8चं इक्वेशन. नितीन तयार स्ट्राइक इन वरती. आकाश धापटे सलामवीर पाहू शकाल. स्वतः संगणा हे काही क्रीज वरती. बॉलला स्क्वेअर कॅच. ओहो जिंकणं मना आहे आणि हिलणं मना आहे. हिलून सुद्धा नाही दिलं क्षेत्ररक्षकाला. कसला नो पिचचा का? ओके. नक्की इथे मात्र नक्की पिचचा नो आहे का तो चेक करायचा आहे. It is a fair delivery. Thank you DRS system. Thank you ABD Sports. आणि चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जातीये 18 आकड्यावरती. आता मात्र समीकरण पाहू शकाल. 5 बॉल 4. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. चांगलासा ड्राईव्ह पाहू शकाल. एक सिंगल जुळली जातीये. दुसऱ्या धावासाठी होईल का प्रयत्न? आकाश धापटे धावतोय. पंच एकच सिंगल का? पंच देतील तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल मित्रांनो. दोन रन. दोन धावा धाव फलकर जुळल्या जात आहेत. 4 बॉल आणि 2 धावेची गरज. चार बॉल 2चं इक्वेशन पाहू शकाल. 4 बॉल 2. गोलंदाज पुन्हा एकदा नितीन तयार. 4 बॉल 2. गोलंदाज सज्ज. आकाश धापटे जोपर्यंत आहे तो मात्र सामऱ्याला मात्र विनिंग कर शॉट पाहू शकाल. इथे मात्र वन मॅन शो. मी म्हटलं होतं आकाश धापटे ब्रँडेड फटका. गोपालपाडा संघाचा ब्रँड. आणि इथे मात्र नक्कीच हार्डलक टीम ओमसाई दोरेचा पडा संघ आणि अभिनंदन टीम गोपालपाडा.